शिबंदी वार्ताच कठीण पडेल, 2ही वर्षांनी काही सोयीस लागेल. तो म्हणतोय 2-3 वर्षांनी, आत्ता हे सगळं खर्चातच जाणार आहे, 2-3 वर्षाचं उत्पन्न त्यानंतर मिळेल तर तो आपल्या फायद्याचं कलम त्या 3 वर्षाच्या नंतर आहे. शिबंदी वार्ताच कठीण पडेल, 2-3 वर्षांनी काही सोयीस लागेल. स्वामीस कळावे रवाना 25 साबान मुक्काम लाहोर, बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. मराठ्यांचे एकूण डोळा हा काबूल कंदाहारवर होता. इराणच्या बादशाची पत्र मराठ्यांना इथपर्यंत येऊन आलेली होती की तुम्ही काबूलास या आणि आपण या अफजलीला संपून टाकू. इथपर्यंत ताकद. अटक कुठली आली? अटकाच्या पुढं पेशावर, 40 मैल पेशावर आहे. पेशावर का पुढं 40 मैलावर खैबर खिंड आहे आणि त्याच्या पुढं कंधार आणि काबूल आहे. पण इथपर्यंत काबूल आणि कंदाहार आपल्या ताब्यात आणण्याची ही जी ताकद निर्माण झालेली होती, ही ताकद सामान्य नाही आहे. ही ताकद मराठ्यांच्यात औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर हळूहळू होत गेलेली आहे. 1707 पासून 1758पर्यंत मी आत्ता इथं आलो आहे, त्या 1758पर्यंतची ही मराठी ताकद निर्माण झालेली. मी आता एक कविता म्हणतो आणि मग मी आज इथं थांबतो. ही कविता त्या वीरांना आहे, सगळ्या वीरांना उद्देशून कविता आहे ही सगळी. वि. वा. शिरवाडकरांनी ही लिहिलेली कविता. या कवितेचं नाव आहे निर्धार. हे जे सगळं वर्णन आहे, हे जे आत्ताचं एकूण पानिपतचं सगळं वर्णन, त्याला अनुकूल अशी ही कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला तोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंड कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा, करात कंकणा सो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा, शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो, हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. श्री आदिशक्ती तुळजा भवानी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धर्मवीर आर्यजी, आजचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निलेश निकमजी, कालपासून पेशव्यांची गाथा ऐकत बसलेले क्रूबी पेशवा जयवंतराव बाजी मोहिते, माझे मित्र अमरसिंह जाधवराव
आणि पद्मसेन उर्फ दादाराजे दाभाडे आणि आपण सर्व गेले 2 दिवस तुम्ही जो काही अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे या पानिपत संग्राम स्मृती समितीचे आम्ही सर्व लोक खरं म्हणजे भारावून गेलो होतो. आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे की तुम्ही केवळ पानिपत ऐकायला आलेला. पानिपत म्हणजे मराठी माणसाच्या मनात असलेलं कदाचित एक शल्य असेल, परंतु तो सुद्धा एक आपला केवढा मोठा विजय ते मी उद्या विषद करून सांगेन. जे महाभारतात आहे, नवरस आहेत महाभारतात, त्यातले सगळे रस हे पानिपतच्या युद्धात सुद्धा आहे. त्यात कारुण्य आहे, त्यात हास्य आहे, बिभत्स रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे, हे सगळं आहे. काल सुद्धा मोहनराव शेट्यांनी त्याच्या 2 ओळी म्हटल्या गोविंदाग्रजांच्या. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयती, तसे मराठे किलचे साचे कलित लढले पानपती. या ज्या 2 ओळी आहेत त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. खरं म्हणजे ती मोठीच कविता आहे त्यांची, फार मोठी. पानिपतवर आपल्याकडं कथा कादंबऱ्यातनं लिखाण भरपूर झालं, पण पानिपतवर काही उत्कृष्ट चित्रपट व्हायला पाहिजे मराठींचं वीरगाथा सांगणारा. तो चित्रपट काही झाला नाही. हल्ली चित्रपट आणि सिरियलशिवाय काहीच होत नाही, आणि तो म्हणजे इतिहास लोक समजायला लागलेले आहेत दुर्दैवाने. पण चित्रपट आणि सिरियल्स हा मनोरंजनाचा भाग असतो, त्याचा इतिहासाशी फारसा काही संबंध नसतो. विषय ऐतिहासिक असला तरी कथा आणि कादंबऱ्या असतात, याचा साहित्याशी संबंध असतो. ऐतिहासिक विषय असला तरी त्याचाही इतिहासाशी संबंध नसतो. त्यामुळं प्रथम आपल्या मनात एक गोष्ट नक्की ठरवा की आपल्याला कादंबरी वाचायची का इतिहास वाचायचा आहे. कादंबरीत कुठंतरी एखादा तरी संदर्भ दिलेला दिसतो का? नाही. इतिहास तुम्हाला एक जर का विधान करायचं असेल तर तुम्हाला त्याला संदर्भ द्यावा लागतो. इतिहास संदर्भांवर अवलंबून असतो, इतिहास कल्पनेवर अवलंबून नसतो. त्यामुळं संदर्भ गोळा करणे, त्याची छाननी करणे, ॲनालिसिस करणे सगळं, आणि मग निष्कर्षाप्रत येणे हे संशोधकाचं काम असतं. आज या पानिपत या एका शब्दात महाराष्ट्राची अस्मिता दडलेली आहे. मी खूप हिंडलो आहे तो भाग, सुदैवानं मला हिंडायला मिळालं. यमुना आणि गंगा यांचा दुवा कसा आहे, ती अंतर्वेद कशी. यमुना ओलांडायला जे उतार असतात ते उतार नेमके कुठे आहेत आणि कसे आहेत, ते उतार बदलत जातात. खाली जशी वाळू त्याचे ढीग बदलायला लागतात प्रवाहाच्या मुळे, त्यावेळेला उतार तिथं पाण्याची उंची बदलत जाते. कुंचपुऱ्याला एक उतार आहे, पण कुंचपुरा यमुनेच्या उजव्या बाजूकडे का डाव्या बाजूकडे, पूर्वेकडे का पश्चिमेला आहे किती जणांना माहिती. वरती बुढ्या नावाचा एक उतार आहे, कुंचपुऱ्याला उतार आहे. कुंचपुऱ्याच्या खाली अंधेरा या नावाची नदी ओलांडण्याची सोय आहे तिथं. त्याच्याखाली बुराडी घाट आहे, त्याच्याखाली गौरीपुरा आहे, त्याच्याखाली मजनू का टिळा आहे. हे सगळे यमुना उतरायचे घाट आहेत, पलीकडे ओलांडून जायचे. तसेच गंगेचे आहे. अर्थात हे जे युद्ध आहे चाललेलं, हे गंगेच्या पलीकडे फारसं झालं नाही, गंगेच्या पूर्व भागात झालं नाही फारसं. लोक गेले होते आपले, नाही अशातला भाग नाही. पण नद्या ओलांडणं एक कठीण काम असतं. गंगेसारखी नदी ओलांडणं खूप कठीण काम असतं. काही वेळा त्याच्यावर नावांचे पूल केलेले असतात, पॉन्टून ब्रिज केलेले असतात. त्याच्यावर त्या नावा एकमेकाला जोडत जातात, त्याच्यावर फळकुटं टाकतात आणि ते बांधून सगळी सेना, तोफांचे गाडे सगळं पार करावं लागतं.
आणि तोफा जर का असतील आपल्या सैन्यात तर नदी ओलांडणं किती कठीण असेल याची कल्पना येतो. त्या तोफा जर का जड असतील तर मात्र नदी ओलांडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, नाही तर तोफच नदीत जाते तर गाड्याचे सकट. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत. ही जी अतिशय महत्वाची मलगाय मैदान ही जी तोफ ज्यावेळेला मुरार जोद्धवानं विजापूरला नेली, त्याच्या जोडीला एक धूळधाण या नावाची तोफ होती, पण ती धूळधाण भीमेत बुडाली. ही जी तोफ विजापूरला शारजा बुरुजावर बसलेली आहे ती औरंगजेबाने हलवायचा प्रयत्न केला खूप, पण औरंगजेबाला ती नेता आली नाही. म्हणून औरंगजेबानं त्या तोफेवर स्वतःच्या नावाचा लेख करून ठेवला. आता आपण अनेक ठिकाणी जातो, त्यातली नेमकी पहिली गोष्ट कुठली आहे आणि त्याच्यावर लोकांनी केलेली कारागिरी कुठली आहे हे कसं काय शोधणार? अलीकडं तर किल्ल्यांच्यावर ग्रॅफिटी वाढतच चाललेली आहे सगळी. मी आत्ताच कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. कर्नाळ्याला बराच चढ वाटतं आपल्याला सोपं आहे म्हणून, पण इतकं सोपं नाही. त्या किल्ल्याला एक सुळका आहे, कर्नाळ्याला एक मोठा सुळका आहे, त्याच्या भोवती सगळीकडं मधमाशांची पोळी आहे आणि एक अतिशय अवघड तिथनं जागा आहे. वरती जायला एक अवघड वाट आहे, तिथं बहुतेक दोर वगैरे लावावा लागतो. पण तिथे एका ठिकाणी मला अमुक अमुक एका मुलीचं नाव आणि आई लहूजी असं लिहिलेलं दिसलं तिथं. मी म्हटलं निदान ती मुलगी इथपर्यंत आली कर्नाळा चढून आणि ते पाहिलं की अशा अवघड जागी कुणीतरी आपलं नाव लिहिलेलं आहे तर पडेल बाबा प्रेमात या मुलाच्या काय, गेला असेल तिथपर्यंत. पण आज हेही जे वीर आहेत आमचे अनाम वीर पानिपतावर गेलेले, पानिपताच्या पुढं गेलेले, पानिपतावरनं पुढं कर्नाळ ओलांडून सरहिंद ओलांडून लाहोरच्या पुढं अटकेच्या पुढं पेशावर, पेशावरच्या पुढं खैबर खिंडीपर्यंत लोक गेलेले आहेत. तिथं त्यांच्या मनात काबूल आणि कंदाहार घ्यायच्या उर्मी निर्माण होत आहेत. इराणचा बादशाह मराठ्यांना पत्र लिहून कळवतो इकडं की तुम्ही त्या बाजूने हल्ले करा या अहमद शाह अब्दालीवर. मराठ्यांच्या सैन्याची एकूण व्याप्ती पाहिल्या की नंतर अहमद शाह निघून जातोय अफगाणिस्तानमध्ये, त्याचा मुलगा पळून जातोय तैमूर खान. आणि मराठ्यांना आपण खैबर खिंडीपर्यंत आल्याचा एक विलक्षण आनंद मनात होतोय. हा आनंद निश्चितपणे सामान्य आनंद नाहीये. एक म्हणजे कारण हे सगळं वाचल्याच्या नंतर की स्वामींचा पुण्य प्रताप तो थोर म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा प्रताप विलक्षणच आहे, यश त्यांना मिळणारच आहे, अशी एक भावना इथल्या सगळ्या लोकांत निर्माण होती की काहीतरी आपण केलं तरी आपल्याला यश आहे आणि आपण आता अफगाणिस्तानमध्ये पोचणार. इथं सखाराम बापू होता पुण्यात बसलेला फौजादीकडे. सखाराम बापू इथं असताना ज्या वेळेला कळलं की अब्दाली बाहेर गेलेला आहे, अंतर्वेद मोकळी झालेली आहे, आपले लोक फार अटक ओलांडून गेलेले आहेत. काल बाबासाहेबांनी उल्लेख केला, मला आठवतं मी कलकत्त्याला होतो त्यावेळेला, ही गोष्ट मी 80 सालची सांगतोय. तिथं मी पुस्तकं चालत असताना इंडिया 100 years ago म्हणून एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात अटकेचं एक चित्र काढून लावलं, अटकच्या किल्ल्याचं. अटक नावाची नदी ही सिंधू नदीला येऊन मिळते, त्याच्या द्वाबार अटकेचा किल्ला आहे. म्हणजे अटक घ्यायला मराठ्यांना सिंधू ओलांडावी लागली. मी इथं यमुना ओलांडता येत नाही लोकांना, तर हे लोक सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू ओलांडतात कसे आपले लोक, बघा कल्पना करा. अटकेपर्यंत जायला तुम्हाला किमान 5 या मोठ्या नद्या आणि छोट्या छोट्या नद्या तर खूप